भगवान परमात्म्याचा अंतःकरणानुसार नामस्मरण करू. कारण कलियुगामधलं सर्वात श्रेष्ठ नाम जर कोणतं असेल तर महाराज म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल बेटी. या कलियुगामधलं सर्वात श्रेष्ठ नाम जर कोणतं असेल तर ते हे कीर्तनी महाराज. आणि हे कीर्तन जर अंतःकरणानुसार जर आम्ही जर श्रवण केलं तर श्रवण जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. म्हणून अशा प्रकारे तुम्ही बघा 7 दिवसामध्ये परीक्षित राजाला मोक्षाची प्राप्ती झाली होती महाराज. म्हणून श्रवण जीवनामध्ये फार महत्वाची आहे. 9 भक्तीचे प्रकारे त्यामध्ये ही श्रवण भक्ती फार महत्वाची. म्हणून अशा प्रकारे श्रवण जर आम्ही जर अंतःकरणानुसार जर केलं तर पांडुरंग परमात्मा आपल्या हृदयामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मन प्रसन्न करून आपण कीर्तनामध्ये बसलो पाहिजे. ही जागा म्हणजे सामान्य जागा नव्हे. माझे भक्त गातीचे ते नारदामी उभा तेथे, किंवा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग परमात्मा उभा असतो. म्हणून कीर्तनामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी आपण तैटपीठ फ्रेश बसलं पाहिजे, नाही का. हाताने टाळी वाजवली पाहिजे, मुखाने नामस्मरण केलं पाहिजे. नाही तर कधी कधी लोक कीर्तनकारांनी विनोद सांगू द्या, नाही तर परमार्थ सांगू द्या, लोक हसती सुद्धा नाही महाराज. आमच्या श्रीरामपूरला हसायचे क्लास लावले काही काही लोकांनी, हसती सुद्धा नाही महाराज, इतकं अवघड आहे. पण मी एकदा लातूरला कीर्तनाला गेलो, सगळं कीर्तन संपलं, मी सगळे विनोद करून पाहिले, अख्खा मंडप हाडापडू पुढं हसायचा. पण माया पुढे एक जण बसलेला होता, तो शेवटपर्यंत हसला नाही महाराज. मग आता मला सांगा, हसणाऱ्याकडे लक्ष जाईन का एक न हसणाऱ्याकडे लक्ष जाईन? कोणाकडे जाईन? न हसणाऱ्याकडे. मग न हसणाऱ्याला मी कीर्तन झाल्यावर भेटलो, त्या दादाला म्हणलं, खरे दादा सगळं कीर्तन संपलं पण काय तू जर हसलाच नाही म्हणलं. तो म्हणे मायर कर्ज आहे. मग मी पडायचं कर्ज? तुम्हाला कळती ना, माझी भाषा कळती ना, मी काय लिहिलं आमचं नाही बरं. विठला 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 तुमच्याकडे हसती नाही का लोक? तुमच्याकडे लोक हसती नाही का? तुमचं आमचं वेगळं आहे काय ना थोडं. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळते, तुमच्याकडं हा असं हसत जा. विठला 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 कुंडलिकावरदारी विठ्ठल नाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, वाल्मिकी ऋषी भगवान की जय. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. सुंदर अभंगाच्या सेवेसाठी आपण निवडलेले आहे. महाराज म्हणतात की हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. तुम्हाला भगवंताची जर प्राप्ती करायची असेल, हरीची प्राप्ती करायची असेल तर महाराज म्हणतात की संतांचे पाय धरावे लागतील. येणे साधती साधन तुटतील भावाचे बंधन. मग त्यांनी काय साधन साध्य होईल तर भगवंताची प्राप्ती होईल. या संसारूपी मायेमध्ये आपण जास्त गुरफटून बसलोय. या संसारूपी मायेमध्ये जास्त गुंतून न बसता त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला करायची. पण ती कशी करायची तर संतांना आधी शरण जावा लागेल, त्याशिवाय भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात की आमचं जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही वेदांना विचारा, संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाई. वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी सुद्धा अशी मान्यता दिली की संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. आणि आपल्या जीवनामधलं जे मनोरथ आहे ते पूर्ण करण्याचं काम जर कोण करीत असेल तर एका जनार्दनी संत आणि पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधन तुटतील बाबाचे बंधन. सुंदर अभंगाच्या सेवेसाठी आपण निवडलेलं आहे. तुम्ही बघा, या पवित्र भूमीमध्ये, या पवित्र देशामध्ये आपला जन्म झालाय. आपण भाग्यवान लोक आहोत महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेसी. इतक्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय. या संतांच्या पादस्पर्शाने, या संतांच्या विचाराने, या संतांच्या साधनेने आपली भूमी खूप पवित्र झाली. जेथे वैष्णवाचा धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश.
वा वा, महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. वा, अगदी समर्पक प्रमाण महाराजांनी. जे ते वैष्णवाचा वासे धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. इतक्या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झालाय. त्यातले त्या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे संत होऊन गेले. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, चोखामेळा असतील, मोठे मोठे संत होऊन गेले. आणि या संतांची एक वारकरी संप्रदायाची माझ्या संत बहिणाबाईंनी एक इमारत रचली. संत कृपा झाली इमारता फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवलया, नामे तयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. ही जी वारकरी संप्रदायाची इमारत माझ्या संत बहिणाबाईंनी रचली, या इमारतीचा कळस जर कोण झाला असेल तर ते माझे तुकोबाराय झाली. हा जो पाया रचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर जे माझे ज्ञानोबारांनी पाया रचला. आणि हा भक्कम पाया जर कोण झाले असेल तर ते ज्यांचा अभंगाच्या सेवेसाठी आपण निवडलेला आहे असे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या इमारतीचा भक्कम पाया झाले. आणि कोणाचा आधार बनणं, पाया बनणं एवढंही सोपं नाही. आता हे समोर आपली मंदिराची जी इमारत आहे, मंदिर आहे, याच्यावरचा जो स्लॅब आहे तो कशावर आधारित आहे? आज भक्कम कशामुळे? खालचा पाया भक्कम आहे, त्यामुळं आज मंदिर सुद्धा, स्लॅब सुद्धा भक्कम आहे. त्याचप्रमाणे ही जी वारकरी संप्रदायाची इमारत तुम्हाला आजही भक्कम दिसते, हा वारकरी संप्रदाय तुम्हाला आजही भक्कम दिसतो, याचं एकमेव कारण पाया भक्कम आहे. मग तो पाया जर कोण जर असेल तर ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज पाया झाले. असा एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय धरावे लागतील. काय मोठं सामर्थ्य माझ्या नाथरायांचं. तुम्ही सामर्थ्य जर बघितलं तर कुठ अभंग रचना असेल, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण असेल, एकनाथी भागवत असेल, त्याचप्रमाणे सोपे सोपे भारुड असतील महाराज. इतके अगदी साध्यातला साधा माणूस त्या भगवंताची प्राप्ती करू शकतो, इतके सोपे सोपे भारुड तुम्हाला आम्हाला दिले महाराज. अगदी साध्यातला साधा माणूस. एखादा जर म्हणत असेल मला हसू येत नाही, हसू येत नाही, त्यांनी एकदा नाथ महाराजांच्या भारुडामध्ये जाऊन बसायचं. म्हणून तुम्हाला सांगून जाईल, अगदी साध्यातला साधा माणूस नुसते जरी भारुड जरी ऐकलं तर माणसाच्या असं अंगात येतं महाराज. तुमच्या अंगात आणायचं का? यडका मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन. हे आबा बाबा विंचू चावला काय मी करू, विंचू चावला, विंचू चावला काय मी करू, विंचू चावला. येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. हे दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दारुगड, दारुगड बाई आता दारुगड. या शेजारणीनं बरं नाही केलं बायो, या शेजारणीनं बरं नाही केलं बायो, मला पंढरीला नेलं ग 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 बायो. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलेले बया, मला पंढरीला नेलेले बया, मला पंढरीला नेलेले बया. माणसं लगे डुला लागली होती महाराज. अगदी साध्यातला साधा माणूस त्या भगवंताची प्राप्ती करू शकतो. एवढे सोपे सोपे भारूड माझ्या नाथरायांनी तुम्हाला आम्हाला दिले. काय मोठं सामर्थ्य माझ्या नाथरायांचं. एवढंच नाही तर काय मोठा अधिकार माझ्या नाथरायांचा की 36 वर्ष भगवंतांनी कावडीनं पाणी व्हावं, एवढा मोठा अधिकार माझ्या नाथरायांचा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाये, अनन्य भक्ती भावे निरावंदित से पाये. याच्याही पुढे जाऊन माझे निरोबराय खूप सुंदर वर्णन करतात. द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एकनाथा
वस्त्र गंगा तिरी दूत असे. काय 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 नाही केलं माझ्या भगवंताने. अहो 36 वर्ष विकत घेतलं, कावडीनं पाणी वाहिलं, देवपूजा केली, भांडी घसले, धुणं धुतलं, सगळी कामं माझ्या भगवंतानी नातरायांच्या घरी केले. महाराज 36 वर्ष राबला माझा भगवंत. एवढंच नाही तर निरोबराय सुंदर वर्णन करतात की दत्त भगवान परमात्मा चोपदारी की करण्यासाठी होती महाराज. दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत निरामने देव रामचंद्र घरी निरामने देव रामचंद्र घरी निरामने देव रामचंद्र घरी दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत दत्त चोपदारी करीत असे निरामने देव राबे त्यांच्या घरी. दत्त चोपदारी करीत असे माझे दत्तात्रय भगवान परमात्मा चोपदारकी करण्यासाठी नातरायांच्या घरी होते महाराज. म्हणून 36 वर्ष भगवंत राबला. एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले माझे नातराय. मग तुम्ही म्हणशान आता तुमच्या पुढे एक प्रश्न पडत असेल, नेमकं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी देव 36 वर्ष राबला, मग नेमकं नातरायांनी काही पगार ठरवून दिला होता का? नाथ महाराजांनी काही पगार ठरवून दिला होता का? नाही महाराज. नाथरायांनी काय दिलं होतं तुम्हाला सांगून जाईल. नाथरायांनी दुसरं काही दिलं नाही, फक्त अंतःकरणामधला शुद्ध भाव दिला महाराज. भावाच्या बळावर, नामस्मरणाच्या बळावर 36 वर्ष भगवंताला विकत घेतलं. जसं माझ्या गोपिकांनी 36 वर्ष भगवंताला विकत घेतलं. कशाच्या बळावर? फक्त नामस्मरणाच्या बळावर, आपल्या भावाच्या बळावर. जसं शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी 36 वर्ष विकत घेतलं, तसं माझ्या गोपिकांनी सुद्धा विकत घेतलं होतं भगवंताला. काय त्या भगवंताचं नामस्मरण माझ्या गोपिका करायच्या, अहो संसार विसरून जायच्या त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत लगा दी प्रीत जगा दे, चरणों में ले ले मुरली वाले वो बंसी वाले, मुरली वाले वो बंसी वाले, मुरली वाले वो बंसी वाले, मुरली वाले बंसी वाले, मुरली वाले बंसी वाले, मुरली वाले बंसी संसार विसरून जायचे महाराज. इतका अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता. त्याचप्रमाणे माझ्या नातरायांच्या सुद्धा अंतःकरणामध्ये त्या भगवंताविषयी अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता. म्हणून 36 वर्ष भगवंत राबला. 36 वर्ष कावडीनं पाणी वाहिलं. आपल्या टाकीमध्ये कधी लोटीभर पाणी आणून टाकलं का भगवंतानी? नाही महाराज. तेवढ्या आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव नाही. भगवंताला शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. भाव बळे आकडे एरवी नाकडे, करतळी आवळे तैसा हरी. अंतरीची घेतो गुढी, पाही जोडी भावाची. तुमच्या कृतीपेक्षा तुमची वृत्ती फार महत्वाची. आपण किती कडक कपडे घालतो, किती माळा घालतो, किती टिळे लावतो, याच्याही पेक्षा महत्वाचं आपल्या अंतःकरणामध्ये किती शुद्ध भावे, हा देवाला फार महत्वाचा. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, हाती दुष्काळ दयाला, हाती दुष्काळ दयाला. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भूकेला, हाती
प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. भगवंताला फक्त तुमचा अंतःकरणामधला शुद्ध भाव पाहिजे. तुकोबरा ते शपथ घेऊन सांगतात, काही न लगे एक भावाची कारण, आणि तुका म्हणे आन विठोबाची. शपथ घेऊन सांगतो, अरे त्या भगवंताला फक्त तुमचा शुद्ध भाव लागतो. म्हणून अंतःकरणामध्ये जर नात्रायणसारखा आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर देव लांब नाही महाराज. फक्त अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवून एकामेकासोबत चांगलं वागून चांगलं बोलून जर भगवंताचं नामस्मरण जर तुम्ही आम्ही केलं तर नक्कीच नात्रायणसारखा सुद्धा आपल्या घरी सुद्धा देव राबेल महाराज. फक्त तेवढ्या आपल्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले नात्र आहे. आज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की संतांकडे जा, आणि त्याशिवाय भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होऊ शकत नाही. आणि खरं आहे महाराज, त्याशिवाय आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. कारण संतांचा अवतारच कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. आणि याच्याही पुढे जाऊन हे संत महात्मे असं जीवन जगून गेले. तर चंदन आहे महाराज, चंदन स्वतःला झिजून घेतो पण सगळ्यांना सुगंध देतो. त्या चंदनासारखं झिजून आज आपले लोटांगणे महाराज असतील, अगदी चंदनासारखं झिजून या विश्वामध्ये त्यांचा सुगंध दरवळला. तुम्हाला आम्हाला या परमार्थ नावाच्या हुडीमध्ये त्यांनी बसवलं. अगदी अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवून भगवंताचं नामस्मरण केलं, आणि आज कीर्ती रूपाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजरामर येत महाराज. म्हणून याचं एकमेव कारण की त्या ठिकाणी महाराज म्हणतात की तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, आणि तैसे तुम्ही जगी संत जन. चंदन स्वतःला झिजून घेतं, सगळ्यांना सुगंध देतं. त्याचप्रमाणे संत महात्मे स्वतःला झिजून घेतात आणि सगळ्या विश्वामध्ये तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी सुगंध देतात. असं जीवन तुम्हाला आम्हाला जगता आलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारे या संत महात्म्यांचा अवतारच फक्त तुमच्या माझ्या उद्धारासाठी आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू. हे संतांचे फार मोठे उपकार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुम्हाला आम्हाला जाग करण्याचं काम ते करत असतात. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा जर तुम्हाला आम्हाला जर चुकवायचं असेल तर काय केलं पाहिजे? भगवंताचं नामस्मरण तुम्ही आम्ही केलं पाहिजे. एवढा दुर्लभ असा देह तुम्हाला आम्हाला भेटला, आपण परम भाग्याने भेटला महाराज. किती दुर्लभ. नरदेह दुर्लभ जाणारे, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणा, नरदेह दुर्लभ जाणा. हे शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. हे त्यामध्ये दुःख यातना रे, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आत्मा मधुसूदना, वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मन टाळी वाजव या मुलांसाठी. वा वा, अगदी सुंदर. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. काय करा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे संत महात्मे तुम्हाला आम्हाला जाग करतात, त्या भगवंताचं नामस्मरण करायला सांगतात. म्हणून संत जे सांगतात तुमच्या माझ्या उद्धारासाठी सांगतात. आणि कदाचित जीवनामध्ये संतांची जर भेट झाली, जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये एखादं संत जर तुमच्या जीवनामध्ये आले, कदाचित भेट झाली, तर तुम्ही कोणत्या गप्पा मारल्या पाहिजे त्या संतांसोबत? कोणत्या गप्पा? संसाराच्या नाही महाराज. उलट त्या संतांना आपण विचारलं पाहिजे, काही मी उद्धार पावेन, काही मी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्ता माझी. असे प्रश्न आपण संत महात्म्यांना विचारले पाहिजे. उद्धाराचा मार्ग आपल्याला शोधता आला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी संतान गेल्याशिवाय आपल्याला उद्धाराचा मार्ग सापडणारच नाही महाराज. मग तुम्ही म्हणशाल महाराज एखादा दृष्टांत पटवून द्या की ज्या एखादा महात्मा संतांकडे गेला आणि त्याचा उद्धार झाला. मग अगदी 5-10 मिनिटामध्ये तुम्हाला अगदी सुंदर त्या ठिकाणी दृष्टांत पटवून देईल. आपल्याला सर्वांना कानोपात्रा नावाची एक वेशीची मुलगी सर्वांना ठाऊक आहे. कानोपात्रा नावाची वेशीची मुलगी भेटीसाठी निघाली महाराज. ज्ञानोबरायांच्या भेटीसाठी निघाली. धन्य कानोपात्रा झाली भाग्याची, भेटी निघाली ज्ञानदेवाची. माऊली मावष्ट ज्ञानोबरायांच्या भेटीसाठी आली. माऊलीला म्हणू लागली, माऊली अहो मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा काहीतरी मार्ग सांगा.
माऊलींनी सांगितलं जा म्हणे त्या पंढरी क्षेत्रामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर मस्तक ठेव आणि तुझ्या जीवनाचं कल्याण करून घे म्हणे. ऐकलं महाराज तिने. संतांचं आपण पण ऐकलंच पाहिजे. संत जे सांगतात तुमच्या माझ्या उद्धारासाठी सांगतात. त्याचप्रमाणे तिने ऐकलं संतांचं. माऊली महाबोष्ट ज्ञानोबा यांचं ऐकलं, दर्शन घेतलं आणि भजन करीत करीत त्या आळंदी क्षेत्रामधून त्या पंढरी क्षेत्राकडे ती निघाली. अंतकरणामध्ये शुद्ध भावाने त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं भजन चालू आहे. कसं भजन चालू आहे? नादा पांडुरंग टाळ मृदंगाच गान, जीव हरिनाम देह झाला वृंदावन. सखा गण गोत तुरे तुझा पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळ समान. भेटीचा लढा रे लागला लागला, भेटीचा लढा रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. नादा पांडुरंग टाळे मृदुंगाच गान, जीवा हरी नाम देह झाला वृंदावन. सखा गण गोता तुरे तुझा पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळ समान. भेटीचा लढा रे लागला लागला, भेटीचा लढा रे लागला लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला, विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला. विठ्ठल 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 असं भजन करीत करीत अंतकरणानुसार भजन केलं आणि त्या आळंदी क्षेत्रामधून त्या पंढरी क्षेत्रामध्ये पोहोचली. मग पोहोचल्यानंतर चंद्रभागे स्नान, तुका मागे याची दान. चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर त्या दर्शनाच्या बारीसाठी लागली. एक जण येते पुढं जातंय, एक जण येते पुढं जातंय. असं करीत करीत तिला ओढ लागली, आस लागली, कधी त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन मला होईल. आपण जर कदाचित पंढरपूरला गेलो, दर्शनाच्या बारीला लागल्यानंतर आपल्याला आस लागते, ओढ लागते, कधी त्या पांडुरंग परमात्म्याचं आपण मुख बघू. अशी आस लागती, ओढ लागली. तशी आस तिला ओढ लागली आणि त्या ठिकाणी कशी आस लागली? बेटी लागी जीवा लागली सियास, पाही रात्र दिवस हे वाट तुझी. पाही रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली सियास. आस आस भेटी लागी पंढरीनाथ, हे जीवा लागली तळमळ व्यथा. भेटी लागी पंढरीनाथ,
ओढ लागली कधी त्या पांडुरंग परमात्म्याचं मला दर्शन होईल. असं करीत करीत एक जण येते पुढं जाते, एक जण येते पुढं जाते. असं करीत करीत तिचा नंबर आला. तिने पांडुरंग परमात्म्याला डोळे भरून बघितलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळे भरून बघितलं कसा होता माझा पांडुरंग परमात्मा. तिने बघितला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या राजसुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपल्या. सुंदर भगवंत तिने बघितला. आणि जसं भगवंताला बघितलं आपलं मस्तक त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर ठेवलं. 1 मिनिट झाली बारी पुढं जाईना, 2 मिनिटं झाली बारी पुढं जाईना. लोकांमध्ये चर्चा होऊ लागली, अरे बारी पुढं का जाईना. मग सहज एक जण आला आणि सहज तिला असा हात लावला महाराज. तर हात लावल्या लावल्या धब दिशी तिचं प्रेत खाली पडलं. तपासांती असंही कळालं ती एक वेशीची मुलगी आहे. मग ब्राह्मण गुरुजींमध्ये चर्चा होऊ लागली, कोणी वेशीची मुलगी, कोणी वेशीची मुलगी. काढा म्हणीला बाजूला. हिने आपल्या देवाला पाठवलं, काढा हिला बाजूला. पण तेवढ्यात तिथं अनंत शास्त्री आले महाराज. देवाचे लाडके भक्त अनंत शास्त्री आले. अनंत शास्त्रींनी सर्व हा प्रकार बघितला. आणि त्यांनी प्रकार बघितल्यानंतर त्यांनी विचार केला, ज्या अर्थी या मुलीने पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर देह समर्पित केला त्या अर्थी मुलगी साधी नाही म्हणे. थांबा म्हणे, माझा पांडुरंग परमात्मा मला रात्रीची स्वप्नामध्ये येऊन जे सांगेल तेच मी करेल. मग ते तिचं जे प्रेत होतं ते प्रेत मंदिराच्या गाभाऱ्यात झोपवलं. आणि ठीक रात्री 12 वाजता अनंत शास्त्री झोपले. आणि रात्री 12 वाजता त्या पांडुरंग परमात्म्याने अनंत शास्त्रींच्या कानामध्ये स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की या प्रेताचं करायचं काय, या कानोपत्राचं करायचं काय. खूप सुंदर सांगितलं. हे अनंता रे अनंता, हे अनंता, तुझ मी सांगत असे अनंता, पाय पा पवित्रा आणि कानोपात्रा. हे अनंत, अरे कानोपात्र खूप पवित्र आहे रे म्हणे. हिला हात नका लावू, हिला माझ्या उजव्या बाजूला समाधिस्थ करा म्हणे. मग मी आता तुम्हाला सर्वांना एक प्रश्न करतो, तुम्ही सर्वजण पंढरपूरला गेलेत ना, सगळे गेले ना पंढरपूरला. आपण पहिलं दर्शन कुणाचं घेतो, कुणाचं घेतो, कानोपात्राचं. मग अशी जर कानोपात्रासारखी जर आपल्याला जर भगवंताच्या चरणाजवळ जर जागा घ्यायची असेल तर तिने जसं माऊली महाबष्ट ज्ञानोबरायांचं ऐकलं तसं आपल्याला सुद्धा ऋषींचं ऐकावं लागेल. तसं आपल्याला सुद्धा लोटांगणी महाराजांचं ऐकावं लागेल. तसं आपल्याला सुद्धा माऊली महाबष्ट ज्ञानोबरायांचं ऐकावं लागेल, बजरंग बलींचं ऐकावं लागेल. त्याशिवाय आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ जागा भेटू शकत नाही. म्हणून धरावे संता चेते पाय, धरावे संता चेते पाय, धरावे संतांचे ते. हरी प्राप्तीसी उपाय, 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 हरी प्राप्तीसी उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, पाय येणे साधती साधने, येणे साधती साधने. धरावे संतांचे येणे साधती साधने, साधना तुमचे हात टाळ्या वाजवती की एकदा थोड्या मनापासून वाजवा. नुसता टोल नाका पाडल्यासारख्या नका वाजू. टाळी वाजवलीच पाहिजे, कलाकाराला दाद दिलीच पाहिजे. तुमची एक टाळी जर वाजली तर हा कलाकार इकडं नरड फाडायला तयार असतो महाराज. फक्त तुमची एक टाळी पाहिजे.
पण अगदी सुंदर महाराजांनी अगदी चाल गायली, चालीतून भाव प्रगट केला, अगदी सुंदर. हरी प्राप्तीसी उपाय उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, इने साधती साधना साधना, इने साधती साधना. अगदी चालीतून भाव प्रकट व्हावे एवढी आमच्या अभिषेकजी महाराजांनी चाल गायली, अगदी सुंदर महाराजांनी चाल गायली. मी आज माझं परम भाग्य समजतो की हे सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नाही तर कधी कधी कीर्तनकाराची इतकी हाल होती, आपण एक म्हणावं आणि मागच्याने दुसरंच म्हणावं, इतकं अवघड आहे. एकदा मी नाशिकला कीर्तनाला गेलो, त्यांना आधीच सांगितलं, म्हटलं भाऊ गायक वादक व्यवस्थित लावा. ते म्हणे महाराज सगळं व्यवस्थित आहे म्हणे आमच्याकडं, तुम्ही या म्हणे फक्त. आता गेलो महाराज, आणि गेल्यानंतर आता मागं वळून बघितलं, MH 85, MS 90, MS 100 सगळे म्हातारेच उभे माय मागं. आता मी समोर प्रमाण दिलं, आता किती सुटसुटीत प्रमाण होतं तुम्हीच बघा बरं का, लक्षपूर्वक ऐका. जे रेंजमध्ये टावर खाली बसेल असेल त्यांना कळण, लक्षपूर्वक ऐका. आता मी समोर प्रमाण दिलं, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, किती सुटसुटीत प्रमाणे. तरी आजोबा मागून म्हणी शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणलं चुलती का माहिती राहू द्या, पण म्हणा तुम्ही आता, इतकं अवघड आहे. येतं काय नाही. एकदा काल्याची कीर्तनाला गेलो, समोर प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत, पण मागचं काय म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं गंगूला का ना बोलू दे, पण तू म्हण आता, इतकं अवघड आहे. पण आज परम भाग्य समजतो, अभिषेकजी महाराज, विकासजी महाराज असतील, हार्मोनियम वादक बाबा आहे आमचे त्या ठिकाणी, दादा या ठिकाणी, अगदी सुंदर या ठिकाणी आयोजन नियोजन आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. आमच्या साऊंडवाल्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव. अगदी सुंदर, अगदी मनापासून धन्यवाद देईल. सुंदर महाराजांनी चाल गायली. हरी प्राप्तीसी उपाय उपाय, हरी प्राप्तीसी उपाय. मग कोणता उपाय? धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधन, तुटतील बाबाचे बंधन. हे साधन जर साध्य करायचं असेल तर तुम्हाला सांगून जाईल, भगवंताकडे जायला सुद्धा साधन लागतं. आता मला जर इथून तुमच्या कराडला जायचं असेल, किंवा कोल्हापूर जायचं असेल, किंवा ज्योतिबाला जायचं असेल, तर मला काहीतरी साधनाची गरज आहे. तसंच आपल्याला जर भगवंताजवळ जर जायचं असेल तर त्याला सुद्धा साधन लागतं. जसे आपल्याला गाडीचं साधन आहे, तसं भगवंताजवळ जर जायचं असेल तर संत रूपी साधनाच्या मार्फत त्या भगवंताची प्राप्ती तुम्ही आम्ही करू शकतो. म्हणून येणे साधती साधन आणि तुटतील भावाचे बंधन. या भावाच्या बंधनातून तुम्हाला आम्हाला तुटून जायचंय, वेगळं व्हायचंय. पण माणसाचा असे संसारूपी मायेमध्ये माणूस इतकं व्यस्त झालाय, आता सुख भेटन मग सुख भेटन, पण सुखाची अपेक्षा संसारामध्ये रात्रंदिवस करतो. पण सर्व सुखाची या अशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशासी न पावला, माया वेष्टीला जीव माझा, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. रात्रंदिवस किती आपदा तुम्ही, संसारामध्ये सुखाची अपेक्षा होऊ शकत नाही, संसारामध्ये सुख भेटू शकत नाही. सुख जर कशात असेल, आपुला तो एका देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोवे, तेने बिन जीवा सुख नोवे. ये रती माई के दुःखाची जनिती, हो हो हो, ये रती माई के दुःखाची जनित. सुख कशामध्ये? आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. पण आपल्याकडून कधीच आपुला तो एक होत नाही महाराज. आपला एक आहे, आपला वाराला देव बदलतो महाराज. स्टेटस वरून कळतं माणसाच्या, व्हॉट्सअप स्टेटस वरून. सोमवार आला का महादेवचं स्टेटस, मंगळवार आला का देवीचं स्टेटस, बुधवार आला का विठ्ठलाचं स्टेटस, गुरुवार आला का लगेच दत्तात्रय भगवान परमात्म्याचं स्टेटस,
परत शुक्रवार आला का परत देवीचं स्टेटस, परत नंतर शनिवार येतो, हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार, पवन सुत बिनती बारंबार. मग रविवार आला का माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर वारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. असे वारानुसार देव बदलणारे माणसे महाराज आपण. वाजवा टाळी वाजवा, तुम्हाला सांगितलं ना मी. तुम्ही अशी चार्जिंग संपल्यावर निघून बसले काय? तुमच्या बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्या का? जेवण करून आले ना तुम्ही? मग अगदी एक अर्धा तास तुमचा अजून घेणारे, 20 मिनिटं तुमचे घेणारे. अगदी मन प्रसन्न करून कीर्तनामध्ये बसा. विठ्ठल 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 म्हणून महाराज म्हणतात की आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेहमी जीवा सुख नव्हे. आपल्याला एक देव करून घ्यावा लागेल, त्याशिवाय सर्व सुखाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होऊ शकत नाही. मग अशा प्रकारे सुखाची अपेक्षा जर करत असाल तर त्या भगवंताशिवाय तुम्हाला आम्हाला सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. संसारामध्ये जास्त गुंतून न बसता त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. पण कसं करा? संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. वेदांनी सुद्धा सांगितलं, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाय सदा. संसारात राहून त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला करायची. माझ्या सावता महाराजांनी केली, माझ्या मीराबाईंनी केली, सगळ्या संत महात्म्यांनी त्या ठिकाणी संसारात राहून भगवंताची प्राप्ती केली. माझ्या संत जनाबाईंनी सुद्धा भगवंताची प्राप्ती केली. महाराज संत जनाबाईंनी रात्रंदिवस त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायच्या. संसार करून दळिता कांडिता त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायच्या. ते जुनं ते सोनं होतं, ते जातं असायचे. जातं तुमच्याकडे आहे की ते जातं? कोणाकोणाकडे वरबोट करा बरं एकदा. आणि कोण दळित जाते नी बरं? आपलं जातं गच्चीवर असतं, पण पोरीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी खाली येतं दळायला. आता ते मशीनचं युग आलं महाराज. गरगर गरगर बिंगावला का लगेच दळून निघतं. ते जुनं ते सोनं आता पाहायला भेटत नाही. पण माझ्या संत जनाबाई ते दळिता कांडिता त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचा. आपण काकड्याच्या अभंगामध्ये जात प्रकरणामध्ये आपण म्हणतो, सुंदर माझे जाते का फिरते बहुतेक, अनुभव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरा हा तिसरा, सासू आणि सासरा दिरा तिसरा, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला. सुंदर माझे जाते का फिरते बहुतेक, अनुभव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. हे जुनं ते सोनं होतं बरं, आता पाहायला भेटत नाही. आता मशनीचं युग आलं. प्रत्येक गोष्टीच्या मशनी. गाय पिळायचं, बोला बोला, गाय पिळायचं, चपात्या करायचं, केस गरम करायचं, प्रत्येक गोष्टीच्या मशनी महाराज. प्रत्येक काही, मी तर म्हणतो काही दिवसांनी तुमच्या उदावणे गावामध्ये आंघोळीचं मशीन येणार आहे. आले किरण महाराज,
घातले आंघोळीला मशनीमध्ये, गेली लाईट, मारा ना बॉम्बा. शेवटी आमच्या गणेश दादानी साऊंडवाल्यांनी जनरेटर आणलं आणि मला बाहेर काढलं. मरण पण उदावण्यामध्ये परत यायचो नाही बा. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून माझ्या संत जनाबाईंनी जुनं ते सोनवतच दळीत कांडित त्या भगवंताचं नामस्मरण करायचं, संसारात राहून भगवंताची प्राप्ती केली. अशी प्राप्ती तुम्हाला आम्हाला करता आली पाहिजे. म्हणून येणे साधती साधन, तुटतीला भावाचे बंधन. या भावाच्या बंधनातून तुम्हाला आम्हाला मुक्त होऊन त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला करायची. मग महाराज म्हणतात तुम्हाला आम्हाला विश्वास, आमच्यावर जर विश्वास नसेल तर संत विना प्राप्ती नाही. ऐसे वेद देतिक बाई. वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी सुद्धा अशी मान्यता दिली की संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये संत फार महत्वाचे, जीवनामध्ये गुरु फार महत्वाचा आहे. त्याशिवाय भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून येणे साधती साधन, तुटतील भावाचे बंधन. देवाने एवढा सुंदर असा देव दिला, खाण्यापिण्यासाठी नाही, मौजमौजा करण्यासाठी नाही, तर देवे दिला देह भजन कोमटा. तोया झाला फाटा बादिकीचा, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाय वचन, जिने तू जोडशी नारायण. तर भगवंताच्या नामस्मरणासाठी एवढा सुंदर असा देह तुम्हाला आम्हाला भेटला ना, फुकट भेटला. फुकट कधी 1 रुपयाचा हिशोब भगवंताने मागितला नाही. त्या भगवंताचे फार मोठे उपकार आहे तुमच्या माझ्यावर. एवढं मोठं शरीर तुम्हाला आम्हाला दिलं ना, तर फुकट दिलं. कधी आला का म्हणला का कधी महिन्याला मला पगार ठरून दे, एवढं मोठं शरीर तुला मी दिलं, कधी म्हणला का? नाही महाराज, नाही म्हणू शकत. कारण त्या भगवंताचे फार मोठे उपकार आहे. कदाचित एवढे इंद्रिय तुम्हाला आम्हाला, लाखो रुपयाचे डोळे, लाखो रुपयाचे हात पाय तुम्हाला आम्हाला फुकट दिले महाराज. कधी रुपयाचा हिशोब मागितला नाही. पण बाबा तुमचे जर डोळे दुखायला लागले तर तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि डॉक्टरला म्हणतात डॉक्टर आमचे डोळे दुखतात, नेमकं काय करावं? डॉक्टर म्हणतात चेक करावं लागेल. आणि चेक केल्यानंतर म्हणतात ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन करायला डॉक्टर आपल्याला आतमध्ये घेऊन जातो. 20 मिनिटामध्ये तुमचं ऑपरेशन करतो डोळ्याचं. किती पैसे घेतो तुमच्याकडून? 25,000 रुपये घेतो. पण आयुष्यभरासाठी भगवंताने एवढं मोठं शरीर सांभाळलं. आजपर्यंत कधी 1 रुपयाचा हिशोब भगवंताने मागितला नाही. एवढे मोठे उपकार त्या भगवंताचे तुमच्या माझ्या. चाले हे शरीरा कोणाची आसते, कोण बोलवितो हरी बिना, देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकवू नको, हे तयाचे भजन चुकवू नको, हे तयाचे भजन चुकवू नको, हे चुकवू नको. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. हे जो ब्रह्मांडाचा मालक आहे याच्या सत्तेनुसार हे सगळं विश्व चालतं. जे सूर्य आपण जो सूर्य बघतो ना, या सूर्याला जर एका जागेवरून जर दुसऱ्या जागेवर जर जायचं असेल तर पहिली भगवंताची परवानगी घ्यावी लागते. त्याच्या सत्तेनुसार हे सगळं विश्व चालतं. रात्री झोपणं आपल्या हातामध्ये, पण सकाळी उठवणं त्या भगवंताच्या हातामध्ये. आणि एखाद दिवशी जर भगवंताने ठरवलं आज याला उठवायचंच नाही, तर घरचे उठवतील आपल्याला. घरचे उठवतील, पेटवतील, सकाळी सकाळी पेटवतील म्हणून. आणा म्हणून लाकडं गोळा करतील महाराज. इतकं अवघड आहे. हे कोण कुणाचं नसतं. तुम्ही म्हणत असेल अरे माझी बहीण माझ्या सोबत येईल, माझा भाऊ माझ्या सोबत येईल. या आम्ही रात्री पाटे पाटे उठून काकड्याच्या भजनामध्ये रोज म्हणायचो, माता पिता बंधू बहिणी कोणी ना पवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगे कुंभ पाक जचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. धर्म जागो सदैवाचा जेव्हा पर उपकारी, अंधाऱ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी.
माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखी हे तो सुखाची मांडणी एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी आणि तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी याच्याही पुढे गेलं तर तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या तुम्ही म्हणत असतील अरे माझा मित्र आमदार आहे खासदार आहे राजा आहे मंत्री तो सोडीन मला पण सोडविना राजा देशीचा चौधरी आणि सोयरी बली बली स्वतःची जन्मदाते मायबाप सुद्धा आपल्याला वाचू शकत नाही महाराज निसर्गाचा नियम आहे जाणं प्रत्येकाला कोण आपल्या सोबत येणार नाही नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाची बाबू कुणाचा कोण कुणाचे सगळे मेला पाठी सर्व राहिले तुटतील दागे तोरे प्राण्यामायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी कोण कुणाचं नसतं हे आपतेष्ट गणगोत बहीण भाऊ कोण अंतकाळी आपल्या सोबत येणार नाही एकमेव भगवंत तुमच्या माझ्या सोबत येत असतो महाराज हे आपल्या सोबत असतं हे गणगोत सगळं आपल्या सोबत राहतं पण कुठपर्यंत फक्त स्मशानभूमीपर्यंत पण स्मशानभूमीपासून जो पुढचा प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला एकट्यालाच करायचा आहे एकदा मी एका स्मशानभूमीमध्ये गेलो खूप सुंदर वाक्यवरती लिहिलेलं होतं अरे मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया या आते आते मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया या आते आते अरे क्या मिला इस दुनिया से अरे अपनों ने ही जला दिया तुझे जाते जाते आपलेच आपल्याला जायला तयार असतात कोण कुणाचं नसतं एकमेव भगवंत आपला आहे तर त्या भगवंताचं भजन आपण केलं पाहिजे म्हणून त्या भगवंताची फार मोठी उपकार आहे तुम्हाला आम्हाला एवढं मोठं शरीर दिलं तर त्याचं नामस्मरण करून घ्या निसर्गाचा नियम आहे शरीर भेटलं रे भेटलं ते जाणार एक दिवस जाणार आहे म्हणून ज्यांनी अवतार घेतला अशा देवादिकांना सुद्धा मरण चुकलं नाही येत नाही उरवाले अवतार येरते पामर जीव किती ज्यांनी अवतार घेतला अशा देवादिकांना संत महात्म्यांना सुद्धा मरण चुकलं नाही म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सुद्धा चुकणार नाही आया है सो जाएगा राजा रंक फकीर आया है सो जाएगा राजा रंक फकीर आजा मेला पलजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पलतू देखत देखत ना तू पलतू तोही तैसा झाला देखत देखत ना तू पलतू तोही तैसा झाला उठा उठा जागा पाठी बय आले मोठी पंढरी वाचोनी दुजठा बनाई कोटी आजा मेला पंजा मेला रे बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तू अरे तोही तैसा झाला घरातील आजोबा पंजोबा गेले त्यांच्या मागे नातवंडाला सुद्धा एक दिवस जाणे म्हणून निसर्गाचा नियम आहे जाणं प्रत्येकाला आहे फक्त जात असताना चांगले कर्म करा चांगलं जीवन जगा एखादा म्हणत असेल अरे माझ्याकडे एवढा पैसा आहे माझ्याकडे एवढी धन दौलत आहे अधिकारी मला मरण येऊ शकत नाही पण त्याला सुद्धा जावं लागेल किती पैसा धन दौलत सत्ता संपत्ती अधिकार असू द्या त्याला सुद्धा जाणं इथं घडलेलं उदाहरण तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगून जाईल 2009 मध्ये एक मायकल जॅक्सन नावाचा व्यक्ती होऊन गेला महाराज 2009 मध्ये मायकल जॅक्सन नावाचा व्यक्ती होऊन गेला त्याने ठरवलं होतं अरे पैशाच्या जोरावर मी 150 वर्ष आयुष्य जगून दाखीन किती त्याने ठरवलं होतं की पैशाच्या जोरावर मी 150 वर्ष आयुष्य जगून दाखील त्याने घरामध्ये 15 डॉक्टर ठेवून घेतले होते त्याच्या तपासणीसाठी एवढंच नाही तर 15 जण रोज त्याचे व्यायाम करून घ्यायचे 15 डॉक्टर घरामध्ये होते दिसायला काळा होता तर लाखो रुपये खर्च करून सर्जरी केली दिसायला गोरा झाला एवढंच नाही तर त्याचा आपतेष्ट गणगोत आई वडील दिसायला काळे होते तर पैशाच्या जोरावर त्यांनी दुसरे आई वडील विकत घेतले एवढंच नाही तर मित्र कंपनी दिसायला काळी होती तर दुसरी सगळी विकत घेतली घडलेली घटना आहे बरं तुम्ही माझ्या काही हाणतो काय तुम्ही सर्च मारा गुगल वरती सर्च करा मायकल जॅक्सन सगळी माहिती तुम्हाला पाहायला भेटेल असा हा मायकल जॅक्सन नावाचा व्यक्ती ठरवलं होतं पैशाच्या जोरावर 150 वर्ष मी आयुष्य जगन त्याला जे डॉक्टर जेवण द्यायचे ना ते पहिले प्रयोगशाळेमध्ये त्याची चाचणी केल्या जायची मग त्याला जेवण द्यायचे महाराज एवढे सगळं त्या ठिकाणी सुख सुविधा असताना
त्या ठिकाणी एवढं सगळं असताना 15 डॉक्टर जवळ होते, पण अचानक 50व्या वर्षी त्या मायकल जॅक्सनचं हृदय अचानक बंद पडलं महाराज. 15 डॉक्टर जवळ होते, एकालाही कळलं नाही हृदय कसं काय बंद पडलं. कारण त्या भगवंताच्या हातामध्ये तुमची आमची दोरी आहे. एखाद्याने ठरवलं ना, तर त्या भगवंताने जर ठरवलं न्यायचं तर तो नेणार म्हणजे नेणार, कारण निसर्गाचा नियम आहे. म्हणून त्या ठिकाणी जी सटवी तुमची आमची, त्या सटवी पाचीच्या दिवशी ते टाकते ना महाराज, त्याच्यानुसार सगळं घडत असतं. म्हणून अगदी त्या ठिकाणी या मायकल जॅक्सनने ठरवलं होतं, डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई ठोपा 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 घ्या हाताखाली घ्या. मला बोरायलेच नाही तर घेतो कोणाची वर घ्यायचे सांगा जातात. सुंदर भजन केलं, एकदा जोरदार टाळ्या वाजव तुमच्यासाठीच. बाबा अरे तुमच्यासाठी म्हणलं जोरदार वाजले बा. विठला 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 संता बिना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. येणे साधती साधन, तुटतीला बाबाचे बंधन. आणि याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात की आपल्या जीवनामधलं मनोरथ पूर्ण करण्याचं काम जर कोण करीत असेल तर एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधन, तुटतीला बाबाचे बंधन. हे संत मात्र तुम्हाला आम्हाला उपदेश करतात म्हणजे काहीतरी अनुभव घेतलाय. अनुभव आले अंग ते या जगात येत असे, किंवा तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे चाकुनी सांगे मज अनुभव आय अंगे. अनुभव घेतात आणि मग तुम्हाला आम्हाला देतात. म्हणून त्या ठिकाणी ही संत महात्मे तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. म्हणून नात्राय म्हणतात की त्या ठिकाणी हरीची प्राप्ती करायची असेल तर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय तुम्हाला धरावे लागतील. आणि महाराज म्हणतात की तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. पण जर आमचं ऐकलं नाही तर परिणाम भोगा. काय परिणाम? सर्वांनी अंतकरणानुसार टाळी वाजवा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल. सर्वांनी एक टाळी वाजवा, एक टाळी वाजवा. माय बाप एक टाळी वाजवा. सर्वांनी अंतकरणानुसार. बजरंग बलीविषयी जर आपल्या अंतकरणामध्ये जर श्रद्धा असेल तर इथे धर्म मंडपामध्ये बसलेला प्रत्येक जण टाळी वाजवेल. अंतकरणानुसार टाळी वाजवेल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल. हे सारात शेवटी पा काळ बांधून नेईल. सारात शेवटी पा काळ बांधून नेईल. काळ बांधून नेईल. सारात शेवटी पा काळ बांधून नेईल. हे एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 माधवारी बोली बोली तो देखा. पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा. पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा. पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा. पिंगळा माधवारी करोनी उचित प्रेम गाली हृदयात. करुणी उचित प्रेम घाली हृदयात. ते जेवणाचा करोनी उचित प्रेम गाली हृदयात. करुणी उचित प्रेम घाली हृदयात. हे दान मागयाच बलिदान मागयाचे. दान मागयाच बलिदान मागयाच. दान मागयाच. दान मागयाच. दान मागयाच.
वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरी सावध होऊनी बसने लागा देव करा कैवारी माझ्या माझ्या बजरंगबली हनुमान की मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी दाताचं तत्वन घ्या ग कुणी दाताचं तत्वन घ्या ग कुणी कुंकू 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 घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी हे दाताचं तत्वन घ्या ग कुणी दाताचं तत्वन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी दाताचं तत्वन दाताचं तत्वन घ्या ग कुणी कुंकू कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कुणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी हे जग जोगी जाग जाग बोलती जाग बोलती जगजुगी जगजुगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती हे जागता जगदेव नाका काही बाबा राका काही वा हे अवघ क्षेत्रपाळ पूजा मस्तकाळ क्षेत्रपाळ तुझा वासकाळ हे पूजा पत्र काही पर पुष्प तोय तुझा पत्र काही बर पुष्प हे बहुता दिसा फेरा आलाय नगर दिसा फेरा आला या नगरा हे नका घेऊ भार धर्म तुझी सार नका घेऊ भारे धर्म तोची सारे हे तुका मागे दान द्यावी जी अनन्य तुका मागे दान द्यावे जी अनन्य हे जग जोगी जाग जाग बोलती जाग बोलती जोगी जग जोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती हे पिंगळा मारवारी बोली बोली तो देखा पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोली बोली तो देखा पिंगळा मारवारी हे पिंगळा मारवारी बोले बोले का पिंगळा मारवारी बाबा जोरदार टाळ्या वाजवे लेकरांसाठी सरती शेवटी बा काळ बांधून नेईल एका जनार्दनी आमचे काय बा जाईल म्हणून रात्र म्हणतात तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर आमचं काही जाणार नाही म्हणून त्या ठिकाणी आपण संत महात्म्यांचं ऐकलं पाहिजे म्हणून असा सुंदर अभंगाच्या सेवेसाठी आपण निवडलेलं होतं हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधती साधन तुटदिले बाबाचे बंधन संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाई एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ येणे साधती साधन तुटदिल बाबाचे बंधन अगदी सुंदर असं नियोजन आपल्या सप्ताहाचं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अगदी 5 दिवसाचा अगदी सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपला चालू आहे आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आली मी माझं परमभाग्य समजतो तुम्हा सर्व मायबापांचं दर्शनाचा योग ज्यांनी घडून आणला माझे जीवलग मित्र असणारे अगदी 2, 2.5, 3 महिन्यापासून जे माझ्या संपर्कामध्ये होते असे आपल्या परिसराचे भूषण असणारे सामाजिक कार्यकर्ते अगदी नेहमी आपल्या गावामध्ये सुखादुःखामध्ये नेहमी सहभागी असतात प्रत्येक व्यक्तीच्या सुखामध्ये सहभागी असतात असे जीवलग मित्र हरिभक्त पारायण आमचे सदाभाऊ असतील त्याचप्रमाणे रामचंद्र राजाराम पाटील साळू त्या ठिकाणी साळुंकेच ना हा साळुंके असतील म्हणून त्या ठिकाणी अगदी ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट टीम उधवणे या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अगदी आपल्या ह्या सप्ताह कमिटीने अगदी सुंदर असं आयोजन नियोजन केलं कशाचीच कमतरता या ठिकाणी ठेवली नाही महाराज अगदी कार्यक्रमाला नजर लागावी एवढा सुंदर कार्यक्रम या सर्व मंडळींनी या ठिकाणी घडून आणला अगदी मी माझं परम भाग्य समजतो की तुम्ही एवढं मला 400 किलोमीटरवरून इकडे बोलवलं
तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देईल. अगदी सुंदर आमचे अभिषेकजी महाराज असतील, विकासजी महाराज असतील, आमचे मृदंग मार्तंड हरिभक्तपारायण महाराज असतील, पेटी मास्तर असतील, अगदी ही बालगोपाळ असतील, आमचा सिद्धूदादा या ठिकाणी उपस्थित आहे, माझा कीर्तनकार यूट्यूब चॅनल, त्याचप्रमाणे आमचा गणेशदादा असेल, गणेशदादालाही मनापासून धन्यवाद. सर्वांचे चरणी साष्टांग प्रणिपात करतो. जे बरोबर असेल ते घ्या, जे चुकलं असेल ते मला परत देऊन टाका. मी जाताना कोयना नदीमध्ये टाकून देतो. म्हणून सर्वांचे चरणी साष्टांग प्रणिपात करून आणि सुंदर असे सेवेला याच ठिकाणी पूर्णवीर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर